नमस्कार मित्रांनो, वगदी गोट फार्म चिमगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या शेळीपालन बंदिस्त शेळीपालनमध्ये कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी लिंबाऱ्याचा पाला मित्रांनो शेळींना देणं अतिशय गरजेचं आहे. आता हे पहा, पूर्ण पाला खाल्लेला आहे आणि आता राहिलेल्या कानग्या पण तिने फोडून खात आहेत. तर ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, जंतनाशकचा लिंबाऱ्याचा पाला हा अतिशय कडू असतो आणि थोडा जंतनाशक दिल्यासारखाच हा प्रकार आहे मित्रांनो. त्यामुळं आठवड्यातनं एक दिवस तुम्ही लिंबाऱ्याचा पाला द्या, ते अतिशय चांगलं असतं. आणि व्यालेल्या ज्या शेळ्या असतात त्या व्यालेल्या शेळ्या पण ती लिंबाऱ्याचा पाला खातात. त्यामुळं लिंबाऱ्याच्या पाल्याचा अर्क हा दुधात मिसळतो आहे आणि आपल्या पिल्ल्यांना पण ते अतिशय चांगलं असते. त्याची रोगप्रतिकारशक्ती मित्रांनो वाढते. त्यासाठी तुम्ही आठवड्यातनं एकदा का असेना लिंबाऱ्याचा पाला द्या. लिंबाऱ्याचा पाला आपल्याला भरपूर ठिकाणी मिळतो आणि कोण तोडण्यासाठी काय नको म्हणत पण नाहीत. आता आमच्यात तुम्हाला सांगतो, आजूबाजूला हे बघा, हे झाड दिसतंय बघा समोर, असं शेतातच आमचं शेळं आहे बघा. हा लिंबाऱ्याचा पाला, असा लिंबाऱ्याचा पाला असतोय. आता मित्रांनो, पूर्ण तिने खाऊन आता संपवलेला आहे. ह्या कानग्या बघा, आता ह्या कानग्या पण आता हे फोडून खायचं आहे पालो. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे पहा. तर मित्रांनो, आता आमच्या सगळ्या शेळ्या जवळजवळ 5 शेळ्या यायलेल्या आहेत मित्रांनो. यात थोड्या साध्या आहेत, थोड्या बिट्टलच्या आहेत. आणि आता ह्या शेळ्या यायल्यानंतर अशी परिस्थिती झाली, एकाच दिवशी मित्रांनो 4 शेळ्या यायल्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक यायली, अशा 5 शेळ्या मित्रांनो यायल्या. आणि 5 शेळींच्यामध्ये मित्रांनो 8 पिल्ली दिलेल्या आहेत. तर ती पिल्ली दिसायला एकसारखीच असल्यामुळं कुठल्या शेळीचं पिल्लं कुणाला पाजायचं आम्हाला काहीच कळेना. त्यासाठी मित्रांनो आम्ही एक जुगाड केलं आहे. आता ह्या शेळीच्या कंट्यात बघा, तुम्हाला पिवळा दोरा दिसतो बघा हा. तर हा असा दोरा बांधला आणि अशाच प्रकारचा दोरा मित्रांनो आम्ही त्या पिल्ल्यांच्या पण गळ्यात बांधला आहे. त्यामुळं काय झालं, आम्हाला पिल्ली ओळखायला अतिशय चांगलं झाले की ह्या शेळीचं हे पिल्लं, ह्या शेळीचं हे पिल्लं हे ओळखू शकतो आहे. हे पहा, आता ह्या शेळीच्या गळ्यात निळा दोरा बांधला आहे, तर पिल्ल्याच्या गळ्यात पण निळा. त्यामुळं काय होऊ शकते की आपल्याला कळतं आहे की ह्या शेळीचं हे पिल्लं, आणि आपल्याला पाजताना जमलिंग होत नाही. आता ह्या शेळीच्या कंट्याला पिवळा डोळा बांधला आहे, तर आता हिचं पिल्ल्याच्या गळ्यात पण पिवळा डोळा हे केला आहे. त्यामुळं त्या दोऱ्यामुळं आपल्याला समजून येते की हिचं हे पिल्लं, आणि पाजायला मित्रांनो आपण कन्फ्यूज होऊन जातो, ते होत नाही. तुम्हाला तर दाखवतो. आता पिल्ली सगळी बसलेली आहेत मित्रांनो, हे पहा. तर अशा पद्धतीने त्यांच्या गळ्यात पण असं दोरं बांधायचं. त्या दोऱ्यामुळं आपल्याला समजते की ह्या शेळीचं हे पिल्लं. तर मित्रांनो, सांगण्यात तात्पर्य एवढंच की शेळीना व्यालेल्या असू देत किंवा गाभण असू देत, लिंबाऱ्याचा पाला हा आठवड्यातनं तुमच्या तिथं उपलब्ध मिळाला तर तुम्ही देऊ शकताय. ही पिल्ली बघा, आता ह्यांना दूध पाजलेलं आहे आणि सगळी अशी त्यानं ग्राई पॉटर वगैरे पाजलेलं आहे. आणि ग्राई पॉटर पाजायचं का, तर ते पिल्ल्यांची पचनक्रिया, तो चीक पचायला मदत होते मित्रांनो. आणि अशी सगळी सुस्त बसल्यात बघा. ग्राय पॉटरमुळे पिल्ली पण जरा शांत बसतात आणि खाल्याला त्यांना पचते आणि पचनक्रिया चांगली होती. त्यामुळे संडासला वगैरे लागत नाही, चीक पोटात चांगला पचतो, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती पण वाढते मित्रांनो. त्यामुळं लिंबाऱ्याचा पाला हात द्या, अतिशय चांगला आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकता येतील. सबस्क्राईब करा, त्यामुळे आम्ही टाकलेला व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल. हे पहा मित्रांनो, हे आमच्याकडे पंजाबचा बिट्टलचा मेल आहे, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, थोडं शेळ्या व्याल्यानंतर आता मला आलेला अनुभव की शेळी व्याली तर थोडा चीक तिचा पहिल्या 4 चुळा काढून टाकायच्या. त्या काढून टाकल्यानंतर पिल्ल्याला स्वच्छ कास धुवून पाजायला घ्यायचं. चीक ते पिल्लं जोपर्यंत थान सोडत नाही तोपर्यंत पाजायचा. पहिले 1-2 दिवस मित्रांनो पाजायला त्रास होतो आहे, आणि त्यानंतर मग तुम्ही डायरेक्टली त्या पिल्ल्याला सोडून देऊ शकताय. ते त्याच्या आईपाशी जाऊन ते पिल्लं आपलं पिऊ शकते. आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की 1-2 ते 3 दिवस किंवा एक आठवडाभर धरा, कमीत कमी 4 वेळा तर तुम्ही दूध पाजायला पाहिजे. 4 वेळा तुम्ही दूध जर नाही पाजलं तर मित्रांनो काय होते की शेळीचं असं, हे बघा, आता हे तुम्ही दूध असं तुंबलेलं असते
आणि ते शेळीचं दूध तुंबल्यामुळं काय होतं आहे की मग ते शेळीची कास घट होणे अशा प्रकार होते. तरी पण मित्रांनो शेळी यायला झाली की बाबा आता शेळी 1-2 दिवसानं 3 दिवसानं येणार आहे किंवा आठवड्याभरानं येणार आहे, तर तुमच्या शेडवरती सेराकाइंड प्लस ही गोळी मित्रांनो एक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट विस्प्रेक मलम. आणि तिसरी गोष्ट पाहिजे ती आंबे हळद म्हणून मिळते मित्रांनो, ती अशी घरगुती आंबे हळद. ह्या 3 गोष्टी मित्रांनो तुम्ही शेडवर ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही शेळी व्यायला झाल्यानंतर ह्या तिन्ही गोष्टी आणूनच ठेवायच्या. जेणेकरून काय होते, चुकून आपण पिल्लं एखाद्या शेळीचं पित नाही, मग ते शेळीचं दूध तसंच साचून राहते, मग कास घट होते. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता की विस्प्रेक मलम लावायचा. आणि विस्प्रेक मलम लावल्यानंतर त्याच्यावरती हळद, जी आंबे हळद असते त्या विस्प्रेक मलमला चिकटते मित्रांनो, ती त्याला लावायची. जेणेकरून शेळीचं कास ही मऊ राहण्यास आपल्याला मदत होते. आणि दुसरी गोष्ट शेराकाइंड प्लस ही गोळी अर्धी द्यायची. शेळी व्याल्यानंतर तिला तिच्या अंगात जरासं टेम्परेचर राहते मित्रांनो, त्यामुळे शेराकाइंड प्लस अर्धी गोळी द्यायची. जेणेकरून तिच्या अंगात ताप, कणकण जे काय असेल ते पण जाते. आणि दुसरी गोष्ट कास घट राहत नाही, कास मऊ व्हायला पण मदत होते. त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा, जेणेकरून आपलं काही नुकसान होणार नाही. या नुकसानीपासून आपल्याला वाचायचं आहे आणि तरच आपला फायदा आहे. आणि खरं तर बघायला गेलं तर शेळीपालनमध्ये मित्रांनो लहान पिल्ले ती व्यवस्थित राहायला पाहिजेत, तरच आपलं भांडवल ते त्यातच अडकलेलं असते की शेळींची पिल्ली हेच आपला नफा असतो आहे. आणि तो नफा मित्रांनो आपण वाचवायला पाहिजे. त्यासाठी ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहेत मित्रांनो मी सांगितलेल्या, परंतु ह्या बारीक जरी गोष्टी असल्या तरी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही इथून पुढे त्या शेळीना हे करा. चालते मित्रांनो, जास्त वेळ काय तुमचा मी घेत नाही. आणि शेळ्या तुम्ही बघा मित्रांनो, ही माझ्याकडे शेरा कलरची एक बिट्टलची शेळी आहे. हा मेल. ही शेळी मित्रांनो आता व्यालेली आहे, त्यामुळे जरा ठकले. ही 2 दिवस झाले व्यायला लागली. व्याली 2 पिल्ली दिल्या त्या शेळीनं मित्रांनो. आणि जरासं अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मित्रांनो, काय झालेलं, ह्या शेळीच्या थानाला जी शेळी व्याल्यानंतर रक्त राहते मित्रांनो, आणि ते रक्ताला मुंग्या आलेल्या. आणि त्या मुंगीमुळं काय झालं, थानाला एका त्या मुंगीनं चावलं आणि ते थान सुजलं मित्रांनो. ते पिल्लाला पाचता आलं नाही त्या शेळीला 2 दिवस, त्यामुळं थान पण मोठं सुजलेलं मित्रांनो. त्यासाठी फार तर मी त्याला मूग लावला. मूग लावल्यानंतर त्याला पण मित्रांनो ते विस्प्रेक मलम लावून त्याला ते आंबे हळद लावून असं करून कमी आलं. आणि सेराकाइंड प्लस हिला पण गोळी दिली मित्रांनो, त्यामुळं तिचं आता कवर झालेला आहे. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की गोटा आपण जरी शेळी व्याली आणि आपण संध्याकाळी 6 वाजता गोटा लोटला, पुन्हा आपण सकाळीच बघायचं असं करू नका. संध्याकाळी शेडवरती आपण मुक्कामला आल्यानंतर मित्रांनो जरा लक्षात बघायचं, एक चक्कर टाकायची की कुठल्या शेळीचं रक्त खाली सांडलेलं आहे काय. आणि सांडलेलं असलं तर थोडी त्याच्यावर राख टाकून ते आपण खराट्यानं साफ करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे असा जो मला आता प्रॉब्लेम आला, जो शेळीच्या थानाला ते मुंगी चावली, त्यानंतर मग तिला ते थान सुजलं, हा प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला येणार नाही. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्स करा. काय प्रॉब्लेम आला तर फोन करा, काही अडचण नाही मित्रांनो. चला नमस्कार.